नमस्कार, पद्मजा रसोईमध्ये आपले स्वागत आहे. कैरीचा सीझन आला की आपण त्यापासून अनेक पदार्थ तयार करून खातो. पण तोच सीझन संपायला लागला की कैरीची ओढ लागून राहते. त्यासाठी वर्षभर कैरीची चव टिकवून ठेवण्यासाठी आज आपण पाहणार आहोत कैरीपासून तयार केलेला साखर आंबा. अर्धा किलो साखर घेतलेली आहे. 750 ग्रॅम कैऱ्या घेतलेल्या आहेत. 4 लवंगा, अर्धा चमचा मीठ आणि 4 वेलची घेतलेल्या आहेत. कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून त्याची साले काढून घ्यायची आहेत. आता आपल्या सर्व कैऱ्यांची साले काढून झालेली आहेत. ते किसणीच्या साहाय्याने आपण कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत. कैऱ्या किसून झाल्यानंतर कैरीचा किस एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात. त्यानंतर त्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे. साखर टाकून हे मिश्रण मिक्स करून आपण एकजीव करून घेऊया. त्यानंतर हे सर्व मिश्रण झाकून रात्रभर आपण असंच ठेवणार आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी यावरती थोडेसे बबल्स आलेले दिसतील. आपली साखर पूर्णपणे विरघळली गेलेली आहे. हे मिश्रण हलवून स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पातेल्याचे तोंड बांधून उन्हामध्ये 8 ते 10 दिवस आपण ठेवणार आहोत. जेणेकरून आपल्या कैऱ्यांना वर्षभर बुरशी सुद्धा लागणार नाही. 8 ते 10 दिवस उन्हामध्ये या पद्धतीने आपण जर आपला गुळांबा ठेवला, त्यानंतर तो तयार झालेला गुळांबा आपण पाहूया कशा पद्धतीने तयार झालेला आहे. आपल्या गुळांब्याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे. म्हणजे आपला गुळांबा आता तयार झालेला आहे. तो आता आपण हलवून घेऊयात. पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून पातेल्याच्या खालच्या साईडला आपली साखर चिटकून राहणार नाही. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात. यामुळे साखरेचा गोडवा बॅलन्स राहतो. वेलची घेतलेली आहे ती आपण आता सोलून यामध्ये टाकून घेऊयात. तुम्ही त्याची वेलची पावडरही वापरू शकता. त्यानंतर त्यामध्ये 4 लवंगा टाकून घेणार आहोत. त्यानंतर हे मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर साखर आंबा रेडी झालेला आहे. हा साखर आंबा स्वच्छ काचेची एअरटाईट बॉटल धुवून ती उन्हामध्ये सुकवून त्यानंतर त्यामध्ये तुम्ही हा साखर आंबा भरून वर्षभर स्टोअर करून कैरीचा आस्वाद घेऊ शकता. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मला सपोर्ट करण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.